तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी राज धुमाळ तुमचं स्वागत करत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल आपण कुठे जाणार आहोत. तर आपण जाणार आहोत सह्याद्रीमध्ये असणारा 12 ज्योतिर्लिंगमधून 6वा ज्योतिर्लिंग म्हणजे शंकराचा ज्योतिर्लिंग भीमाशंकरच्या इथे. तर चला मित्रांनो, निघूया 135 किलोमीटर. चला है सीना तान के शान से दिल का ये काफिला है खुद से ही हार के जीतना अब तो हर इंतहा बिछा दे मेरी राहों में. तर ट्रॅव्हलिंग करता वेळीस काहीतरी गोड तर बनतंच. क्यूबिस मी घेतलेले आहे. तर थोडा पुढेच आम्ही लोणावल्यामध्ये एंट्री केलेली आहे आणि तिथे गाडी थांबवून स्टारबक्स शॉपमध्ये आलो आहोत. हा बघा मित्रांनो, स्टारबक्सचा लोगो दाखवत आहे आणि मित्रांनो मी ऑर्डर केलेला आहे आणि हे आपण गाडीतच ड्रिंक करू कारण इथे परत ट्रॅव्हलिंगसाठी टाईम होईल. तर चला. सर फेरा दिल मेरा अब रुकेगा कहाँ, सरफरोशी का इरादा है अब झुकेगा कहाँ. ख्वाब में मिलके दिल आतिशे गुल हुआ, जल के जाने का इरादा है अब बुझेगा कहाँ. सर फेरा. तर मित्रांनो, इथून भीमाशंकर 5 किलोमीटरच्या दूरीवर आहे आणि आज चंद्र खूपच प्रकाशित दिसत आहे. त्यामुळे मी फोटो कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. तर पाहू शकता S22मध्ये चंद्र एकदम क्लिअर दिसत आहे. तर चला मित्रांनो, आपण ऑलमोस्ट पोहोचलोच आहोत भीमाशंकर टेम्पलजवळ. तर इथून 100 मीटरचा अजून रोड बाकी आहे. तर इथून आपण लगेचच पोहोचूया. देव हो तुम देवों के भोले, अमर हो अंतर्यामी हो, भाग्यवान है हम त्रिपुरारी, आप हमारे स्वामी हो. पुष्प विमानों से प्यारी हमको नंदी की सवारी जी, युगों युगों से पार्वती भोले तुम पे बलिहारी जी. जब लाओ तुम ही लाना, जब लाओ तुम ही लाना, द्वारे मेरे बारात जी, ओ भोलेनाथ जी. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो आहोत भीमाशंकर टेम्पलजवळ. तर मित्रांनो, याची रहस्यगाथा म्हणजे स्टोरी अशी आहे की कुंभकर्णचा पुत्र भीमा याचा वध श्री शंकर देवाने इथेच केला होता आणि देवतांच्या आग्रहाखातीर श्री शंकर देव इथेच विराजमान झाले आणि तिथून प्रकट झाला 12मधून 6वा ज्योतिर्लिंग. तुम ही मेरी संध्या हो गौरी, तुम ही मेरी प्रभात जी, वचन है मेरा ना छोड़ूंगा कभी तुम्हारा हाथ जी, सदा रहे सदा तर रहे. मित्रांनो, हा पहा व्ह्यू. इथे व्हिडिओ शूटिंग होत नाही आहे त्यामुळे मी बाहेरूनच व्हिडिओ कॅप्चर केली. हा पहा 1727ची बेल आणि ते शनिदेवसुद्धा विराजमान आहेत. इथे मन्नत वगैरे मागितली जाते भीमाशंकर मंदिरामध्ये. तर हे पहा मित्रांनो, चला आपण निघूया पुढे. जैसे मस्तक पे चंदा है गंगा बसी जटाओं में, वैसे रखना है अविनाशी मुझे प्रेम की छाँव में. तर मित्रांनो, काल रात्री आम्ही इथे स्टे केलं कारण भीमाशंकर टेम्पलच्या आसपास कुठेच रूम अवेलेबल नव्हते. कारण शनिवार रविवार होतं त्यामुळे खूप गर्दी होती, त्यामुळे रूम्स अवेलेबल नव्हते. तर आम्ही पुण्याच्या मार्गाने थोडा पुढे येऊन रूम
इथे घेतली होती आणि आता आम्ही निघणार आहोत लाल भंडारा डोंगर, जिथे संत तुकाराम राहून गेलेले आहेत. तर चला निघूया आपण. साथ कोई हो ना हो, हौसले तो साथ हो, सपने जितनी जिद करे. आम्ही थांबलो नाश्ता करण्यासाठी आणि नाश्ता करून लगेच निघू. आम्ही मागवलेली आहे मिसळ आणि या दही पापड वगैरे सर्व काही आलेलं आहे, जसं काय जेवणाची थाळीत. आणि आम्ही लगेच आता अमित पॅलेसशी निघूया. तर चला. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते. सावरते बावरते झडते, अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरून आभाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत लाल भंडारा डोंगर येथे. तर ही स्टोरीसुद्धा खूप मोठी आहे, मी शॉर्ट फॉर्ममध्ये करण्याचा प्रयत्न करतो. इथे संत तुकाराम विठ्ठल विठ्ठल नामाचा जाप करत येत असत आणि इथे नांदुरकी नावाचा एक झाड आहे, हा पहा व्हिडिओत. तर हा झाडाजवळ संत तुकाराम विठ्ठल विठ्ठल नामाचा जाप करत अभंग लिहित असत. आणि तिथेच छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा संत तुकोबारायाची भेट घेण्यासाठी आले होते. पंढरीचा वार करी वारी चुकोने दिहरी, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. संत संगे सर्व. तर संत तुकाराम देवाचे दर्शन घेऊन आपण निघालो घराकडे. आणि लोणावळा मार्गे येता वेळेस इथे पहा खूप सारं फॉग पसरलेलं आहे आणि घाटाजवळ तर गाडी दिसतसुद्धा नव्हती, एवढं फॉग पसरलं होतं. पण तेवढी मजासुद्धा येत होती, कारण पाऊससुद्धा पडत होता आणि आपल्या गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे हे ऐकून तर खूपच आनंद होत होता. तर मजा घेत घेत आम्ही निघालो पुढे. या पावसाच्या पडती रिमझिम रिमझिम धारा, गणपती बाप्पा